पाखी खूपच अस्वस्थ वाटत होती. उद्या सरस्वती पूजन होतं आणि तिच्या शाळेत सरस्वती पूजनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. दरवर्षी या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेणारी पाखी यंदा मात्र मन मारून शांत बसली होती. तिने तिच्या मैत्रिणींनाही सांगून टाकलं होतं की यंदा ती कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नाही. मैत्रिणींनी वारंवार विचारलं तरीही तिने काहीच कारण सांगितलं नव्हतं. इतकंच काय, शाळेच्या संगीत शिक्षिकाही चकित झाल्या होत्या. काय झालं पाखी? काही अडचण आहे का? मला सांग, कदाचित मी तुझी काही मदत करू शकेन, असं त्या प्रेमाने म्हणाल्या. पाखीला क्षणभर समजलंच नाही काय सांगावं. मग ती हळूच म्हणाली, कोणतं चांगलं गाणंच सापडत नाही ज्यावर मी मोकळेपणाने नाच करू शकेन, म्हणून मन लागत नाही. अरे एवढंच कारण आहे का? शिक्षिका हसल्या. शिक्षिकांनी तिला काही चांगल्या गाण्यांचे पर्याय सुचवले. अखेर पाखी ही तिच्या शाळेतील एक उत्तम नृत्यांगना होती. पण आता पाखीच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू झाली होती. शिक्षिकेला खोटं सांगणंही सोपं नव्हतं. तिने सर्व गाण्यांची नोंद केली आणि म्हणाली, मी घरीच प्रॅक्टिस करते. काहीतरी बरं जमलं तर सरस्वती पूजनाच्या दिवशी भाग घेईन. शिक्षिकांच्या मनात काहीशी शंका निर्माण झाली होती. पण पाखी काहीच सांगू इच्छित नाही हे लक्षात घेऊन त्यांनी काही न विचारण्याचं ठरवलं. पाखी एक उत्कृष्ट डान्सर होती. गाणं लागलं की तिचे पाय आपोआप थिरकायला लागत. शिक्षिकांना ही गोष्ट माहीत होती, म्हणूनच त्यांनी कार्यक्रमांच्या यादीत पाखीचं नाव आपोआप लिहून टाकलं. पण त्याही विचारात पडल्या होत्या, पाखी खरंच डान्स करेल का? घरी आल्यावर पाखीने आपली बॅग ठेवली आणि हा विषय विसरून गेली. पण सरस्वती पूजनाच्या एक दिवस आधीपासूनच पाखीला काहीच बरं वाटत नव्हतं. सकाळपासून ती घरात अनमनी झाली होती आणि इकडून तिकडे भटकत होती. काय झालं बाईसाहेब, आज शाळा नाही का? घरकाम करणाऱ्या मोलकरीण काकूने पाखीच्या उदास चेहऱ्याकडे पाहून विचारलं. नाही काकू, आज शाळेत सरस्वती पूजनाची सजावट आहे ना, म्हणून सुट्टी आहे, पाखीने मंद स्वरात उत्तर दिलं. तू यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला नाही का? आई काही दिवसांपासूनच तिच्या चेहऱ्यावरील उदासी पाहत होती. वारंवार विचारल्यावरही पाखी टाळत होती. हो, नाही घेतला. दुधात बोर्नव्हिटा मिसळत पाखीने उदासीनतेने उत्तर दिलं. का ग? आई तिच्या उत्तरावर खूपच आश्चर्यचकित झाली. तुमचंच तर म्हणणं आहे ना, आता मोठी झाली आहेस, घराच्या कामांकडे लक्ष दे. दिवसभर माकडासारखी उड्या मारत असतेस. हे नाचकाणं काही शोभत नाही आता तुला, पाखी म्हणाली. पाखीचं बोलणं ऐकून आई एक क्षण विचारातच पडली. बोलले होते मी, पण मी सांगितलेली गोष्ट तू एका वेळेस ऐकतेस का कधी? हे आठवत नाही का तुला? आणि तसंच मी घरात उगाचच धावपळ करत राहा असं म्हणते, पण शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ नकोस असं कधीच नाही म्हणाले. काहीतरी दुसरंच कारण आहे का? आईच्या नजरा पाखीकडे संशयाने पाहत होत्या. 17 वर्षांची पाखी आता तारुण्याच्या उंबरठ्यावर उभी होती. गावाचं मागासलेलं वातावरण आणि वाढणारे गुन्हे पाहता आईचं मन सतत अस्वस्थ राहत असे. पाखीने आईच्या चेहऱ्यावरचा तो गोंधळलेपणा पाहिला आणि लगेचच तिच्या गळ्यात हात घालून म्हणाली, अगं असं काही नाही ग आई, काही बरं गाणंच सापडत नाही ज्यावर मी मस्त नाच करू शकेन. असं आहे का? आई पाखीच्या उत्तरावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करत होत्या. हो ग, ह्याच गोष्टीमुळेच, दुसरं काही कारणच नाही. तुम्हीच ना जरा जास्त विचार करत जाता, असं म्हणत पाखीने आपल्या आवाजात ठामपणा आणत आईला समजावण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, मी तुझ्यासाठी गाणं आणि ड्रेस निवडते. तोपर्यंत तू माझ्यासाठी 1 कप चहा घेऊन ये. मला माझी हसरी, खळखळून हसणारी, धावत उड्या मारणारी पाखीच आवडते, ही उतरलेल्या चेहऱ्याची नाही, असं म्हणत आईने तिचे गाल प्रेमाने स्पर्श केला आणि स्वयंपाकघरात निघून गेल्या. पाखीने स्वयंपाकघराची खिडकी उघडली आणि चहा बनवायला लागले. खरं तर ही खिडकी म्हणून लावलेली होती की आत हवा खेळती राहावी. पण गावाचं वातावरणच असं होतं की जर घरातली स्त्री स्वयंपाकघरात असेल तर तिला खिडकी उघडण्याचीही मुभा नव्हती. गावात सगळीकडे पडदा पद्धतीचा कट्टर आग्रह होता, पण पाखी मुलगी असल्यामुळे तिच्यावर फारसं बंधन नसायचं. तिने गॅस पेटवला आणि चहासाठी पाणी ठेवलं. तेवढ्यात गल्लीमधून एका गाण्याचा आवाज हळूहळू जवळ येऊ लागला. पिया बसंती रे काहे सताए आजा. गाणं खूपच सुंदर वाटत होतं. गाणं ऐकण्यासाठी पाखी गॅस जवळून पटकन खिडकीकडे आली, पण लगेचच तिने खिन्नपणे मागे फिरायचा प्रयत्न केला. तिला आठवलं की आईने तिला असं करायला मनाई केली होती. मला माहिती आहे पाखी, तुला गाणे आणि नृत्य यांचं खूप आकर्षण आहे, पण बाळा, जर तू असं खिडकीपाशी जाऊ लागलीस तर गल्लीत रेडिओ घेऊन फिरणाऱ्या त्या आवारा मुलांना कोणी काही सांगणार नाही. पण जर तुला कुणी पाहिलं
तर 100 गोष्टी होतील. तू समजत आहेस ना माझं म्हणणं? आईचं वाक्य आठवताच पाखीने निमूटपणे मान हलवली. पाखी हळूहळू खिडकीपासून दूर जाऊ लागली. तो काळच तसला होता. तेव्हा MP3 प्लेअर तर दूरची गोष्ट होती. अनेक घरांमध्ये TVही नसायचा. रेडिओच एकमेव संपर्काचं साधन होतं, जिथे विविध भारतीवरून 24 तास चित्रपट गाणी ऐकता यायची. पाखी तोंड वाकडं करत गॅसजवळ परत येऊ लागली. तिला असं वाटत होतं की गल्लीत वाजणारं गाणं जणू तिची चेष्टा करतंय. तिच्या मनात आलं की खिडकी बंदच करून टाकावी. आज तिला काहीच बरं वाटत नव्हतं. पाखी प्रयत्न करूनही खुल्या खिडकीपासून आपलं लक्ष हटवू शकत नव्हती. म्हणून तिने ती बंद करणंच योग्य समजलं. खिडकी बंद करायला ती पुढे आली. तेव्हा तिने पाहिलं की खिडकीवर एक दुमडलेला कागद ठेवलेला आहे. पहिल्या प्रेमाचा पहिला पैगाम. पाखीचं हृदय धस्स करून आलं. हे इथे कसं आलं? कोण ठेवून गेलं असेल? पाखी विचार करत होती. तिने गल्लीत नजर फिरवली. समोर सूरज भैया उभे होते. ते तिच्याच शाळेत शिकत होते, पण आता शाळा संपवून गेले होते, म्हणजेच पाखीचे सिनियर. सूरज अभ्यासात खूपच हुशार होता आणि जवळच्याच गावाचा रहिवासी होता. सूरज एका सुसंस्कृत जमीनदार कुटुंबातून होता. त्याच्या कुटुंबाचा आसपासच्या भागांमध्येही खूप दबदबा होता. ह्याच कारणामुळे पाखी त्याला ओळखत होती. तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी अनेकदा पाखीच्या गावात येत जात असे. म्हणूनच तिने त्याला अनेकदा गावाच्या गल्ल्यांमध्ये पाहिलं होतं. पण तो असं माझ्या घरासमोर येऊन का उभा आहे? पाखी काहीच समजू शकत नव्हती. पाखीच्या माहितीनुसार सूरजचा कोणताही मित्र तिच्या गल्लीत राहत नव्हता. पाखीने आश्चर्याने सूरजकडे पाहिलं. त्याने हळूच डोळा मारला. गावात सगळे मोठे भैयाच असतात आणि सूरज पाखीच्या 4 वर्ष सिनियर होता. पाखीचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. तिचे हे भाव पाहून सूरज हसू लागला. त्याने हाताने खिडकी खाली पाहण्याचा इशारा केला. पाखीला काहीच कळलं नाही, पण तिने पटकन खिडकी बंद करून टाकली. खिडकी बंद करून पाखीने आपल्या धडधडणाऱ्या हृदयाला शांत करण्याचा प्रयत्न केला. सूरजच्या या कृतीने एका क्षणासाठी तिचं डोकंच ब्लॅक झालं होतं. काय झालं हेच समजायला वेळ लागला आणि जेव्हा समजलं तेव्हा ती स्वतःला सावरत खाली बसली. आपले मन शांत करण्यासाठी तिने पुन्हा चहा बनवायला घेतला, पण तिचे हृदय जोरात धडधडत होतं. पुन्हा पुन्हा सूरजच्या वागण्याचा विचार तिच्या मनात येत होता. तेव्हाच तिला आठवलं की सूरज तिला खिडकीकडे पाहण्याचा इशारा करत होता. म्हणजेच तो कागद सूरजने ठेवला होता. पाखीने स्वयंपाकघराच्या दरवाज्यातून पाहिलं की कोणी तिला पाहत तर नाही ना, आणि मग हळूच तो कागद उचलून स्वतःच्या खिशात टाकला. हे करतानाही ती खूपच घाबरलेली होती. पलक. पाखीने आपल्या लहान बहिणीला आवाज दिला. तिच्या आवाजातून घाबरलेपणा स्पष्ट जाणवत होता. काय दीदी? पलक लगेच समोर हजर झाली. हे चहा घेऊन आईला देऊन ये. चहा गाळत पाखीने पलकला सांगितलं. तू ठीक आहेस ना? पलकने तिच्या कपाळावर हात ठेवून विचारलं. हो. पाखीने पलकचा हात बाजूला गेला. मग तू इतकी घामाघूम का दिसते आहेस? अजून तर फेब्रुवारी चालू आहे. उन्हाळा यायला 2-3 महिने बाकी आहेत. पलकने बारकाईने पाहत म्हटलं. काय? पलकचे बोलणे ऐकून पाखी अक्षरशः दचकली. तिने पलककडे काही बोलायला पाहिलं, पण का कोण जाणे, पलकच्या नजरा तिला अगदी आतपर्यंत भेदून जात असल्यासारखं वाटलं. त्यामुळे ती तिला रागवलीही नाही. मी ठीक आहे. ती रसोईत होती. कदाचित आगीचा उष्णताप थोडा जास्त झाला असावा म्हणून. पाखीने नजर चुकवत उत्तर दिले. मला तर तसं वाटत नाहीये. असं तोंड वाकडं करत पलक चहा घेऊन जायला लागली. मग दारात उभी राहून मागे वळून ओरडली. मी आईला सांगते. त्यांची लाडकी झोपून गेली होती. ही चहा मी केली आहे. काय? पाखीचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. उत्तरादाखल पलकने दात दाखवत हसली. जा जा, आईला सगळं कळेल. स्वतःचे केस तरी नीट करता येत नाही. आली आहे चहा बनवायला. पाखीने मागून उत्तर दिलं. कोणता वेगळा प्रसंग असता तर पाखी पलकच्या मागोमाग आईकडे पोहोचलीच असती. पण आत्ता आईसमोर जाण्याची तिची हिंमतच होत नव्हती. जेव्हा मनात चोर असतो ना, तेव्हा सगळं जग पोलिसच वाटतं. ती लवकरच आपल्या खोलीकडे निघाली. खोलीकडे जाताना प्रत्येक पाऊल हवेत तरंगत असल्यासारखं वाटत होतं. घाबरून तिचे पाय नीट जमिनीवरही पडत नव्हते. आपल्या खोलीत पोहोचून तिने थरथरत्या हातांनी ते पत्र उघडायचा प्रयत्न केला. तिचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. असं वाटत होतं जणू छातीतून हृदय बाहेरच येईल. काय करू, काय नाही करू, असं मन एका वेगळ्याच गोंधळात होतं. तिला माहीत होतं की ती चुकीचं करत आहे. आईने तिला समजावलं होतं, पण तिला काहीच समजत नव्हतं. किंवा असं म्हणूया की ह्या वयात येण्याची गोंधळलेली अवस्था होती की तिला हे सगळं समजूनही
काहीच समजायचं नव्हतं. खूप दिवसांनी आज सूरजला गल्लीत पाहून तिच्या डोळ्यांना जो शांतता वाटली तो एक वेगळाच अनुभव होता. कदाचित हा पहिल्या प्रेमाचा अनुभव होता, जो तिला काहीही समजायला देत नव्हता. पण आपल्या हृदयात अजून एक गोष्ट असते, आपली अंतरात्मा, आपला जमीर. कोणतेही चुकीचे पाऊल उचलण्याआधी आपली अंतरात्मा आपल्याला थांबवत असते. आपण तिचं ऐकलं नाही तरी ती बोलत असतेच. पाखीच्या अंतरात्म्याने तिला सांगितलं, हे चुकीचं आहे. तिने लगेच हे पत्र आईच्या हातात द्यायला हवं. हे वाचणं तर दूर, उघडणं सुद्धा चुकीचं आहे. पण मन वारंवार विचार करत होतं, या पत्रात नक्की काय लिहिलंय? एकदा तरी वाचून पाहावं. मनानं तर मधला मार्गही काढून टाकला. पहिल्यांदा स्वतः वाच, त्यानंतर आईला दे. किमान हे तरी समजेल की सूरजच्या मनात तुझ्यासाठी काय भावना आहेत. आईने काय समजावलंय? असं प्रेमपत्र वाचणं म्हणजे आईला फसवणं होईल. अंतरात्मा समजावत होती. पाखीचे हात तिथेच थांबत होते. पाखी अनेकदा पत्र उघडायचा प्रयत्न करायची आणि मग पुन्हा बंद करायची. ती तिच्या अंतरात्म्याचा आवाज दुर्लक्षित करू शकत नव्हती. तेवढ्यात खोलीचं दार अचानक जोरात उघडलं. पाखीचं हृदय जणू तोंडातूनच बाहेर पडेल असं वाटलं. त्या घबराटीत तिच्या हातून तो पत्र खाली पडून गेला. काय झालं दीदी? इतकी घाबरलीस का? पाखीला काहीच समजत नव्हतं की तिने काय सांगावं. ती झुकून ते पत्र उचलून पलकच्या नजरेपासून लपवायचा प्रयत्न करत होती. पण त्याच वेळी पलकची नजर जमिनीवर पडलेल्या कागदावर गेली. पाखी काही करू शकायच्या आधीच पलकने तो कागद पटकन उचलला. पाखी तिला थांबायचा प्रयत्न करत होती, पण थांबवू शकली नाही. पाखीचं हृदय अजूनच धडधडायला लागलं. जर पलकने ते पत्र वाचलं तर काय होईल? तिला सगळं समजेल आणि ती तिच्याबद्दल काय विचार करेल. कधी पलकने जाऊन आईला सांगितलं तर? मग काय होईल? आई काय समजेल? आईने आधीच दोघींना समजावलं होतं की अशा काही गोष्टी घडल्या तर लगेच आईला सांगायचं, स्वतःहून काही निर्णय घ्यायचा नाही. पाखीने आईचा विश्वास तोडला होता. यासाठी तिची अंतरात्मा आधीपासूनच तिला धिक्कारत होती. आणि आता जर सगळं काही पलक समोर उघड झालं तर ती काय सांगून पलकला समजावणार? या सगळ्यात पाखीची कुठलीच चूक नव्हती. तिने कुणालाही काही सांगितलं नव्हतं. सूरजनेही तिला थेट काही बोललेलं नव्हतं. कसं झालं हे सगळं? सूरजने तिच्यासाठी हे सगळं का केलं? पाखीला काहीच समजत नव्हतं. तिचं मन अस्वस्थ झालं होतं, घाबरून आणि भीतीने. हातात चेहरा लपवत ती फुफ्फुसात रडायला लागली. पत्र वाचल्यानंतर पलकनं पाखीच्या खांद्यावर हात ठेवला आणि लवकरच तिचे अश्रू पुसले. तू रडतेस का दीदी? पाखीला अशा अवस्थेत पाहून पलकही घाबरली. पलक, मला खूप भीती वाटते. मी खरंच सांगते, तुझी शपथ, आईची शपथ, मी काहीच केलं नाही. हळूहळू रडत पाखीने म्हटलं. तिला स्वतःलाच समजत नव्हतं की ती स्वतःचं स्पष्टीकरण कसं द्यावं. कसं सांगावं पलकला की यात तिचा काही हात नाही. जे तोंडात येत होतं ते ती बोलत होती. पण पलक समजली होती. तिने पाखीला घट्ट मिठी मारली. पलक पाखीपेक्षा फक्त 1 वर्षांनी लहान होती, पण ती समजून घेण्यात पाखीपेक्षा खूपच पुढे होती. चूप हो दीदी, मला सगळं माहीत आहे. एक टॉफी लपवून खाल्ली तरी जात नाही तुझ्याकडून. इतकं मोठं कान काय करशील? तू असं काही करूच शकत नाहीस. मी मागच्या अनेक वर्षांपासून हे लक्षात घेतलं होतं की सूरज भाऊ तुला लपून छपून बघत असतात, पण ते फक्त तुलाच बघतात याची खात्री नव्हती. बरं हे सगळं सोड, तू हे पत्र वाचलंस का? पलकनं विचारलं. पाखीने नकारार्थी मान हलवली. पलकनं पत्र तिच्या हातात दिलं. पहिल्यांदा हे वाच, मग पाहू पुढचं काय करायचं. नाही, मी हे वाचणार नाही. हे चुकीचं आहे. चल आपण आईला देऊ हे. पाखी उठून उभी राहिली. पलकने तिचा हात पकडून तिला परत बसवलं. अगं वेडी नको होऊ दीदी. आता पप्पा घरी नाहीत आणि माहीत नाही कधी येणार. आई फुकटचं टेन्शन घेईल. सर्वप्रथम हे पत्र वाचून तरी बघ. त्यानंतर बघूया की या मजनूचं डोकं कसं ठिकाणावर आणायचं. प्रेमपत्र लिहिणं सोड, वर्णमालाच विसरून जाईल तो. पलकच्या आत्मविश्वासाने भरलेल्या या बोलांनी पाखीला थोडा आधार मिळाला. तिने थरथरत्या हातांनी पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. प्रिय पाखी, फुलांसारखी फुलत राहो. माहिती आहे, मला अशा पद्धतीने तुला पत्र लिहायला नको होतं, पण काय करू, हृदयाच्या अधीन झालो आहे. मी 1-2 वेळा तुला दुसऱ्या मार्गाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी निराशाच पदरात पडली. तुझ्या घरी फोन केल्यावर कधी तुझी आई, कधी तुझे भावंड फोन उचलतात, म्हणून मला शेवटी हा मार्ग घ्यावा लागला. मला माहिती नाही की तू मला कधी आवडायला लागलीस आणि मला कधी तुझ्यावर प्रेम झालं, पण झालं याची जाणीव मला आत्ता झाली आहे. शाळा सोडल्यानंतर मी शहरात शिक्षणासाठी गेलो. घराबाहेर जाताना असं वाटलं होतं की फक्त अभ्यासच करायचा,
पण मी अभ्यास करूच शकत नाही. दर क्षणी माझ्या डोळ्यांसमोर तुझाच चेहरा येत असतो. असं वाटतं जणू मी माझं हृदय इथेच सोडून आलो आहे तुझ्याकडे. सांगायला खूप काही आहे, पण मनातल्या भावना व्यक्त करताना पेनही साथ देत नाहीये. हे सगळं तुला समोरासमोर भेटूनच सांगायचं आहे. तुझ्यावर काहीही दबाव नाही. नीट विचार कर आणि उद्यापर्यंत मला उत्तर दे की तुला पण माझ्याबद्दल तसंच काहीतरी वाटतं का, जसं मला तुझ्याबद्दल वाटतंय. उद्या शाळेत मी तुझी वाट पाहीन. तुझा सूरज. पत्र वाचल्यानंतर पाखीने डोळे वर करून पलककडे पाहिलं. ती काहीतरी विचार करत होती. सूरजने अगदी सरळ आणि स्पष्ट शब्दात आपल्या मनातलं सगळं सांगितलेलं होतं, पण त्यानंतर जे काही घडू शकतं त्याची त्याला कल्पनाही नव्हती. दोघी बहिणी सगळ्याच गोष्टीत अडकल्या होत्या. ना कुणाला सांगता येत होतं ना काही ठरवता येत होतं. सूरजचं कुटुंब दुसऱ्या गावात राहत असलं तरी पाखीच्या कुटुंबाला ते चांगलेच ओळखत होते. दोन्ही कुटुंबात चांगली मैत्री होती. ही गोष्ट जर बाहेर आली तर मोठाच गोंधळ होणार होता. ज्याच्या कानी ही गोष्ट जाईल तो त्यात 4 गोष्टी वाढवूनच सांगेल. आई लगेच पाखीचं लग्न करून तिला सासरी पाठवेल आणि सूरजचे बाबा त्याला चांगलंच धुवून काढतील. पलक आणि पाखीने त्यांच्या होळीच्या वेळी पाहिलं होतं. ते बहुतेक वेळा पाखीच्या वडिलांबरोबर तिच्या घरी यायचे. ते कडक स्वभावाचे होते. त्यांच्या हातून सूरजला वाचवणं म्हणजे अशक्यच होतं. आणि जर आईला या गोष्टीची माहिती मिळाली तर ती बाबा आले की त्यांच्याच हातात पत्र देईल किंवा त्यांना घरी बोलवून यावर चर्चा करेल. काहीही झालं, पण जर मोठ्यांच्या कानावर ही गोष्ट गेली तर? ही गोष्ट दिसायला जरी छोटी वाटत होती तरी ती छोटी नव्हती. असं करूया, हे पत्र फाडून टाकू. कुणाला कळलंच तर नाही की आपल्याला हे पत्र मिळालंय तर गोष्ट पुढे जाणारच नाही. पाखीने म्हटलं. नाही दीदी, त्याने पत्रात लिहिलंय ना की तो घरी फोन करतोय, आणि समजा कधीतरी तो घरी येऊन बसला तर काय? आई त्याला ओळखते आणि काहीतरी बोलता बोलता त्याच्या वागण्यातून काहीतरी उघड झालं तर? पलक पुढे काय होऊ शकतं ते आधीच विचार करत होते. असं कर, तू पण एक पत्र लिही आणि त्यात सुस्पष्टपणे नाही सांग. तुझी भूमिका स्पष्ट कर, पलकने सुचवलं. काय? पलकच्या असल्या सल्ल्यावर पाखी आश्चर्यचकित झाली. काय बोलतेस? जर मी काही लिहिलं तर ते त्याच्याकडे पुरावा होईल की मीही या सगळ्यात सामील होते. माझा हस्ताक्षर त्याच्याकडे जाईल. मग गोष्ट मोठी होईल पलक, आणि मग कोणीच आपली बाजू ऐकणार नाही ना समजून घेणार. पाखी म्हणाली. मग ठीक आहे दीदी, फोन केला तर त्याच्या मोबाईलवर आपला नंबर जाईल. या सगळ्या गोष्टींपेक्षा चांगलं आहे की आपण त्याला प्रत्यक्ष भेटून स्पष्ट बोलून घेऊ. तसंही उद्या सरस्वती पूजन आहे. शाळेत फारशी बंदी नसेल. आपण भेटूच शकतो. त्यानेही उद्याच बोलावलंय ना? पलकने विचारलं. हो, पाखीने छोटंसं उत्तर दिलं. ये धरती चांद सितारे, ये नदियाँ पवन घटारे, मिट जाएगा सारा जहारे, बस प्यार रहेगा यहाँ रे, तू जब जब मुझको पुकारे, मैं दौड़ी आऊँ नदिया किनारे. अचानक त्यांच्या लहान भाऊ रवीने MP3 प्लेअरवर फुल व्हॉल्यूममध्ये हे गाणं लावलं. दोन्ही बहिणी डोकं धरून बसल्या. आत्ता काय करायचं? संपूर्ण रात्रभर पाखीची डोळ्यातलीच रात्र गेली होती. तिला काहीही निर्णय घेणं खूपच कठीण वाटत होतं. मन हो म्हणत होतं, पण डोकं नाही. तसं पाहिलं तर हे वयाचंच कच्चं वय होतं, आणि अशा वयात फारसं शहाणपण कुणाकडेच नसतं. येथे बहुतांश निर्णय डोक्याने नव्हे तर मनाने घेतले जातात, आणि हे निर्णय कधी इतके चुकतात की आयुष्यभर पश्चातापाशिवाय काहीच उरत नाही. अशा गोष्टी लोकांच्या जिभेवर खूप काळ टिकून राहतात आणि पुढच्या पिढीसाठी एक इशाराच ठरतात. पाखी ही याला अपवाद नव्हती. तिचं मन देखील सूरजकडे झुकत होतं, पण काहीही निर्णय घेण्याआधी ती प्रत्येक गोष्ट बारकाईने विचार करत होती. आई, आम्ही शाळेला जातोय. पाखीने स्वयंपाकघरात काम करत असलेल्या आईला आवाज दिला. ठीक आहे, नीट जा. आईने हात पुसत दरवाजात येऊन उभं राहत त्यांच्याकडे पाहिलं. इतर दिवसांच्या तुलनेत आज शाळेत सिव्हिल ड्रेसमध्ये जायचं होतं. तरुणपणाची पहिली चाहूल पाखीच्या सौंदर्यावर स्पष्ट दिसत होती. परीसारख्या लाल आणि गुलाबी ड्रेसमध्ये दोन्ही बहिणी इतक्या गोड दिसत होत्या की नजर लागावी अशी स्थिती होती. स्वतःच्या मुलींनाच आपली नजर लागू नये म्हणून आईने विटेकडे पाहून नजर खाली घातली. काय झालं आई? पाखीने विचारलं. काही नाही, आईने नकारार्थी मान हलवली. तुमचं सगळं सामान घेतलं ना? आईने विचारलं. हो आई, सगळं घेतलंय. पलकने हातातल्या लिफाफ्याकडे इशारा करत सांगितलं. तू काळजी करू नकोस. दीदी आज भाग घेणार आणि जिंकूनही येणार, पलक हसत म्हणाली. आईने होकारार्थी मान हलवली. मला माहीत आहे, माझ्या दोन्ही मुली माझा अभिमान आहेत, पण माझी पाखी म्हणजे माझी सावली आहे. कधीही कोणत्याही गोष्टीसाठी काळजी करू नकोस. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. नेहमी हसत खेळत आणि आनंदात राहा.
आईने पुढे येऊन पाखीचं कपाळ चुंबन घेत म्हणाली, अच्छा, ती तुझी सावली आहे, मग मी काय परकी आहे? थोडं प्रेम जर मलाही दिलंस तर काही कमी होणार नाही. पलक कुठे मागे राहणारी होती? हो हो, आईचं प्रेम वाटून घेण्यासाठीच ना तू माझ्या मागे धावत आलीस, पाखी हसत म्हणाली. आईने पलकलाही प्रेमाने जवळ घेतलं आणि मग दोन्ही बहिणी एकत्र शाळेसाठी निघून गेल्या. आई मात्र ओलावलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलींना जाताना पाहत होती. हे बापरे, माझ्या दोन्ही मुलींवर तू नेहमी तुझी कृपा ठेव. आईने पदराने डोळे पुसत मनात प्रार्थना केली. काय झालं सुनबाई? घरात काम करणाऱ्या वयस्क नोकरबाईंनी आपल्या मालकीणबाईंना पदराने डोळे पुसताना पाहून विचारलं. काही नाही दीदी, वेळ कसा निघून जातो हेच कळत नाही. कालपर्यंत दोघी चिमण्यांसारख्या अंगणात खेळत होत्या आणि पाहता पाहता. आईने मुद्दाम बोलणं अर्धवट सोडून दिलं. घाबरू नको सुनबाई, तुझ्या मुली म्हणजे हिरे आहेत, हिरे. देव त्यांच्या नशिबात चांगलं लिहिल. नोकरबाईंनी मनापासून शुभेच्छा दिल्या. आईने होकारार्थी मान हलवली. या जगाकडूनच भीती वाटते. आईंच्या ओठातून अचानक निघून गेलं. काळ कोणताही असो, आईचं मन नेहमीच आपल्या मुलांसाठी काळजीत असतं. आई कुठल्याही वर्गातली असो, तिला आपल्या मुलांची चिंता असतेच. हे एका बाजारातली मान्यताप्राप्त 6वी ते 12वी पर्यंतची शाळा होती, ज्यात आसपासच्या जवळपास सर्व गावातले विद्यार्थी शिकायला येत होते. गावात बाजार असल्याने आणि गावकीचा सभ्यपणा असल्यामुळे सर्वजण अशा मानसिकतेत जगत होते की मुलींनी फार उड्या मारू नयेत. जर शिकायचं असेल तर शांतपणे शाळा आणि शाळेतून थेट घरी. स्थिती अशी होती की जर चुकून एखादा मुलगा एखाद्या मुलीशी बोलताना दिसला तर ते फक्त मोहल्ल्यापुरतंच नाही तर संपूर्ण गावभर चर्चेचा विषय व्हायचं आणि बदनामी मात्र फक्त मुलीच्या वाट्याला यायची. मग मुलीच्या घरच्यांना वाटायचं की अभ्यास सोडवून थेट लग्न लावून देणं चांगलं. शाळेत पोहोचल्यावर संगीत शिक्षिकेने पाखीकडून डान्ससाठी विचारलं. कालच्या घटनेनंतर अजूनही पाखीचं मन स्थिर नव्हतं, पण पलकने स्पष्ट सांगितलं होतं की याबद्दल जास्त विचार करायचा नाही, नाहीतर तुझी भीती सगळ्यांसमोर उघडी पडेल. म्हणून पाखीने स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी हो म्हटलं. पण तिला गाण्याचे बोल आठवत नव्हते. ती स्टेज संचालकाकडे गेली आणि म्हणाली, पलककडून विचारून कुठलं तरी भक्ती किंवा चित्रपटातील गाणं लावा, मी मॅनेज करीन. पाखीने पलकला इशारा केला आणि स्टेजच्या मागच्या भागाकडे निघून गेली. जसं ती स्टेजवर आली, अचानक तिचं आवडतं गाणं सुरू झालं. मैया यशोदा ये तेरा कन्हैया, पनघट पे मेरी पकडे हे बैया. पलक अजून म्युझिकवाल्याकडे पोचलीच नव्हती तेवढ्यात सूरजनेच आधीच ते गाणं लावलं होतं आणि स्वतःचा कॅमेरा घेऊन डान्स करत असलेल्या पाखीचे फोटो काढत होता. पलक सर्व काही समजत होती, पण पाखी अजूनही या गोष्टीपासून अनभिज्ञ होती. पलक थोडी धाडसी होती, पाखीसारखी घाबरट नव्हती. म्हणून तिने पाखीला काही न सांगता थेट सूरजशी बोलायचं ठरवलं आणि सध्या ती सरळ सूरजसमोर उभी होती. फोटोज घेऊन झाल्यावर सूरज आपल्या मित्रांसोबत बोलत होता. तेव्हाच त्याने पलकला रागात स्वतःकडे बघताना पाहिलं. पलकने डोळ्यांनी इशारा करत त्याला जवळ बोलावलं. सूरज विचारात पडला. तुम्ही इतके मोठे आहात, अभ्यासातही हुशार आहात, इतक्या चांगल्या कुटुंबातून आहात, तुमचे बाबा आणि माझे बाबा मित्र आहेत, तरीही रस्त्यावरच्या आवारा लफंग्यासारख्या वागणुका का करताय माझ्या दिदीसोबत? पलकने रागाने कोणताही आळपडदा न ठेवता सूरजला विचारलं. सूरज या आक्रमणासाठी तयार नव्हता. तो शांत राहिला. पलकने पुढे म्हणाली, तुम्हाला माहीत आहे का दीदी किती घाबरली होती? जर कोणाच्या हाती ती चिठ्ठी पडली असती तर, किंवा कोणाला थोडीफार शंका आली असती तरी, जर आईच्या हाती ती चिठ्ठी लागली असती ना, तर सरळ सरळ ती तुमच्या बाबांकडे गेली असती. मग सफाई देत बसला असता आणि भेटायला बोलावणं वगैरे झालं असतं. काकांनी तुमचं चालणंही बंद केलं असतं. पलक रागाने थेट बोलत होती. जसं तिला सुचत होतं तसं सांगत होती. पण आत्तापर्यंत सूरज सावरला होता. 4 वर्ष शहरात शिकल्यामुळे त्याच्यात आत्मविश्वास आला होता. तसंच प्रेम माणसाला काय काय करायला भाग पाडतं ना. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि मनात विचार केला, ही तर अजून पहिलीच पायरी आहे, पुढचं सगळं वाटच खडतर आहे. चल सूरज सिंग, तयार हो. प्रेम केलंय तर घाबरणं कसलं? तो हसत डोळे उघडतो. छातीत दोन्ही हात घट्ट बांधून आपल्या गंभीर आवाजात पलकला म्हणतो, प्रेम करतो तुमच्या दीदीवर. पलकचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. छातीवर हात ठेवत सूरजने पलकला सांगितलं. त्याचं असं थेट बोलणं ऐकून पलकचं तोंड आश्चर्याने उघडच राहिलं. तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस? डोक्यात शेण भरलंय का, की अक्कल घरीच ठेवून आलास? पलक आता तुम्हीवरून तू वर आली होती. तिचं काही चालत असतं तर तिने सूरजला तिथेच चिरडून टाकलं असतं. का? काय चुकीचं आहे? मला पाखी आवडते.
सूरज शांतपणे बोलला. अच्छा, मग तुला काकाजींचे जोडेही आवडत असतील? पलक म्हणाली. म्हणजे तू मला धमकी द्यायला आली आहेस की तू हे सगळं बाबांना सांगणार आहेस? जा, सांग ना. मला काही फरक पडत नाही. मी काही चुकीचं केलं नाही आहे. मी फक्त पाखीवर प्रेम केलं आहे आणि प्रेम चूक नसते, सूरज आत्मविश्वासाने बोलला. सूरजचा तो आत्मविश्वास पाहून पलक एक क्षणभर गोंधळली. सूरज पुढे म्हणाला, घाबरू नकोस. तू जसं विचार करतेस तसं मी काही करणार नाही. मला फक्त एकदा पाखीशी बोलायचं आहे. तिच्या मनात काय आहे ते ऐकायचं आहे. त्यानंतर तिचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. माझ्यावर विश्वास ठेव. मी असं काही करणार नाही की ज्याने पाखीची बदनामी होईल. सूरजच्या बोलण्यात पलकला खरं वाटलं. तिने मान हलवून होकार दिला. स्टेजवरून जसं खाली पाखी उतरली, सूरजने तिचा हात पकडून तिला ड्रेसिंग रूममध्ये नेलं. सरस्वती पूजेनंतर गुलालाचा सण सुरू होतो. सूरजला वाटलं होतं की ड्रेसिंग रूम रिकामी असेल, जिथे तो निवांतपणे पाखीची मनाची गोष्ट बोलू शकेल. पण तिथे आधीच काही मुलं मुली होते. पाखी अशा प्रकारे ओढली गेल्यामुळे घाबरली. आपली भीती लपवण्यासाठी तिने रागाने सूरजकडे पाहिलं. सूरजने पटकन तिचा हात सोडून दिला. आता सूरजलाही समजत नव्हतं की त्याने काय करावं. तेवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या क्लासमधल्या काही आउटसायडर मुलांवर गेली. त्यातल्या एकाच्या हातात गुलाल भरलेली थाळी होती. सूरज काहीतरी विचार करत पुढे गेला. पाखीने सुटकेचा निश्वास टाकला. अरे सूरज, कुठे गेला होतास रे? आम्ही केव्हापासून तुला शोधतोय? त्यातल्या एका मित्राने गुलालाच्या थाळीकडे इशारा करत विचारलं. सूरजच्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडला. त्याने स्वतःला आणि पाखीला लाजेपासून वाचवण्यासाठी दोन्ही हातांनी गुलाल उचलला आणि आकाशात फेकून दिला. यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.